वन बाय वन तर आपण जाऊच त्याच्यामध्ये. मात्र तुम्हाला असं वाटतंय का की आत्ता दिल्लीला जाणं ही अत्यंत महत्त्वाची गरज होती आणि विशेषतः याला जो जो पहिला मुद्दा आता रोहितजींनी सांगितला ज्याच्यामध्ये पक्षाचा आणि चिन्हाचा विषय आहे आणि इतरचे विषय आहेत जे जाहीरपणे अर्थात सांगितले जाणार नाहीत, त्यासाठी ही भेट होती का? कशा प्रकारे ह्याच्यातून तुम्हाला बघायला पाहिजे? नाही, मला विथ ऑल डू रिस्पेक्ट टू रोहित चंदावरकरजी, प्रत्येकाला कल्पना विलास करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या कल्पना ज्या सुचतात त्या मांडण्याचा अधिकार आहे. पण त्या कल्पना ज्या आहेत त्या सत्य असतीलच अशातला भाग नाही. आता सिंपल गोष्ट आहे, ते जे म्हणतात की कोर्टाचा जो निर्णय आहे तो कोर्टामध्ये ती संपूर्ण केस प्रलंबित आहे, युक्तिवाद होणं बाकी आहे, काही गोष्टी त्याच्यात सबमिट करणं बाकी आहे. त्याच्यामुळे कोर्ट हा निर्णय घेणार आहे. आता कोर्ट जर हा निर्णय घेणार असेल तर त्याच्यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तिथे दिल्लीत जाऊन कोणाला भेटणार? त्याच्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही. तो ज्यावेळी ती केस येईल त्यावेळी जो करायचंय ते वकील करतात कोर्टात, आणि जे काही सबमिशन असेल ते आमच्याकडून झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल साहेबांनी तिकडे, शिंदे साहेबांनी तिकडे जाण्याचा प्रश्न येत नाही. साहेबांनी स्पष्ट सांगितलं की मी आमच्या खासदारांचे प्रश्न आहेत या प्रश्नाबरोबर तिकडे गेलेलो, कारण ते प्रश्न त्या पक्षाचा सर्वोच्च नेता या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडे किंवा आदरणीय अमित शहाजींकडे मांडणं आवश्यक आहे. ठीक आहे, राजू वाघमारेजी, तुमची ही प्रतिक्रिया अपेक्षित आहे आणि साहजिक आहे. जाहीरपणे जे बोललं जात आहे त्याच्याकडे अंगुली निर्देश आपण करत आहात. वेळेची मर्यादा लक्षात घेता मी किशोर तिवारींकडे जातो. किशोरजी, जो मुद्दा मगाशी चर्चेत आला तो मुद्दा आहेच, आणि दुसरा जे सध्या नव्याने समीकरणं महाराष्ट्रामध्ये होत आहेत, विशेषतः दोन ठाकरेंच्या एकत्रीकरणाची जी चर्चा सुरू आहे, त्या अनुषंगाने उद्याच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाची बोलणी होणं अपेक्षित आहे का? त्याच्यासाठी एक पार्श्वभूमी तयार होते आहे का इंडिया आघाडीमध्ये या प्रयोगाच्या ऍक्सेप्टेबिलिटी विषयी? एक मी सांगतो तुम्हाला, एक वेळ होती की मातोश्रीवर भाजपचे सगळे नेते यायचे, एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूला उभे राहायचे. मात्र 19 मध्ये अचानक उद्धवजींनी फारकत घेतली भाजपशी. त्यावेळेस हिंदुत्व सोडलं, हे सोडलं, ते सोडलं. परंतु 14 ते 19 मध्ये उद्धवजींना जो त्रास झाला, राजू सांगत नाहीये, तो एकनाथ शिंदे यांना होत आहे. त्यांचा छळ सुरू आहे. त्यांच्यावर बंधनं टाकली आहे आणि त्यांना ग्रहणं घेऊन जावं लागते आठवड्यातून 2दा. आणि सांगतो तुम्हाला, खूप लाचारी आहे. आणि आज कसला छळ सुरू आहे? काय काय होतंय नेमकं? अरे, त्यांचे फायली क्लिअरच होत नाही ना. आणि त्यांना म्हटलंय की हे घाण तुमच्या जवळ आहे ती काढा वगैरे, पुष्कळ काही आहे. आणि असंही होऊ शकते की किती खोटं बोलाल आणि अरे मला बोलू करायचा प्रयत्न केला. अरे अमोल जे गेले तिकडे किती जणांच्या अमोल यांना किती जणांच्या राजू वाघमारेजी बोलू द्या ना. राजू वाघमारे बोलू द्या, त्यांना उत्तर पूर्ण करू द्या. किशोरजी, अरे राजू वाघमारे प्रवक्ता आहे, पण मला ते एकनाथ शिंदे माझे मित्र आहेत. अरे थोडं यांनाच बोलू द्या. किशोरजी, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, तुम्ही तुमचं उत्तर पूर्ण करा, मला पुढे जायचंय. मी एक बोलतो. उद्धवजी यांच्या काही खासदारांवर भाजपची नजर आहे. बरं, कालच भाजपच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाकून नमस्कार करायला आमच्या प्रियंका चतुर्वेदी गेल्या होत्या. समजून घ्या तुम्ही की उद्धवजी जर स्वतः जाऊन भेटले असते पंतप्रधान अमित शहा यांना, नाही भेटले, ते इंडिया अलायन्सच्या लोकांना भेटले. बरं, आणि मी एक सांगतो तुम्हाला, त्यांनी आपला कणखरपणा दाखवला आहे आणि ते पुढं जाऊन महाराष्ट्रात काही कॉम्प्रोमाइज वगैरे कुठंच करणार नाही. आणि इंडिया अलायन्स सोबत आहेत, राहुल गांधी सोबत ते आता भोजन करतील आणि त्या चर्चा करतील. मात्र मातोश्रीचं महत्व कमी झालं. ठीक आहे किशोरजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. अवधूत वाघांकडे पण जाऊया.
अवधूत वाघजी, ह्या दोन वेगवेगळ्या नेते एकाच वेळी दिल्लीमध्ये आहेत. या दोन्हीकडे एकाच पातळीवरून पाहताना तुम्हाला काय फरक दिसतो या दोघांच्या दिल्ली भेटीमध्ये? उद्धवजी ठाकरे दिल्लीला गेले, का गेले, कशाला गेले, कधी गेले याच्याबद्दल मला सोयरसूतक पण नाहीये. त्यांनी रोज जावं किंवा न जावं. मुद्दा मी फक्त एनडीए आणि भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एवढ्यापुरताच मर्यादित ठेवीन. राज्य आणखीन केंद्र यांच्यामध्ये जे काही एक कॉमन सब्जेक्ट्स असतात त्या कॉमन सब्जेक्ट्सच्या अनेक गोष्टी आता सध्या पेंडिंग आहेत, ज्याच्यासाठी केंद्राची मंजुरी हवी. मी पटापट तुम्हाला काही नावं देतो. हा जो नागपूरचा जो आपला समृद्धी महामार्ग आहे तो आता आपण निर्णय घेतलेला आहे, तो बडोद्याच्या एक्सप्रेसला जोडायचा. त्यासाठी आपण हजारो कोटी रुपयांचा जो मधला मार्ग टाकतो आहोत, त्याच्यासाठी एन्व्हायरमेंट आणि इतर क्लिअरन्सेस हवी आहेत. हा एक आहे. गोरेगाववरून मुलुंडपर्यंत जाणारा जो भुयारी मार्ग आहे, जो संजय गांधी उद्यानाच्या आतून जातो, त्याच्या क्लिअरन्सेस काही बाकी आहेत. वढवण बंदरासंबंधी काही बाकी आहे. बीडीडी चाळीचा आणि बीपीटीचा मध्ये असलेल्या रहिवाशांच्या संदर्भामध्ये सुद्धा काही प्रश्न बाकी आहेत. आणि एवढंच नव्हे तर कुलाब्यामध्ये काही मच्छीमार नगर आहे, कोळीवाडे आहेत, तिकडची जागा आज नेव्हीची आहे. त्या लोकांना आपल्याला SRA मध्ये आणायचं आहे. अशा अनेक गोष्टी ज्या मला माहिती आहेत UD खाली आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे येतात. त्या सर्व गोष्टींचा संपूर्णपणे हे फॉलोअप करावं लागतं. शेवटी ते मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री असणं एक गोष्ट वेगळी, ठीक आहे. परंतु त्या खात्याचे राजकीय पक्ष मंत्री आहेत. म्हणून आपली जी त्या भूमिका आहे खात्याचे मंत्री ती म्हणून आपण तिकडे सगळ्यांनी जाणं मांडलेली आहे आणि पुन्हा वेळेची गेले. मर्यादा ते संपलेली काय असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला ही चर्चा आता इथे